मित्रांनो, कोणत्याही गोष्टीचा मोह हा सगळ्यात वाईट. मग तो पैशाचा असो, संपत्तीचा असो, कुठल्याही व्यसनाचा असो, प्रसिद्धीचा असो, शरीर सुखाचा असो की आणि कसलाही असो. या मोहापायी भले भले बर्बाद झालेत. आपल्या मनावर, आपल्या भावनांवर जर वेळीच आवर घातला नाही तर मग याची पुढे जाऊन खूप मोठी किंमत मोजावी लागते. अशीच एक गोष्ट मी तुमच्यासमोर आज घेऊन आलो आहे. यातून मनोरंजन तर होईलच, पण खूप काही शिकायलाही मिळेल. पण त्याआधी एक काम नक्की करा. अशाच गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील किंवा त्यांचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला हवे असेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. आणि हो, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चला तर मग गोष्टीला सुरुवात करू. सोनम दिसायला खूपच सुंदर, कोणालाही आकर्षित करेल असा तिचा कमनीय बांधा, भुरळ पडावे असे तिचे मोरगनयनी डोळे, कोणालाही वेळ लावतील असे रसभरीत ओठ, कोणाची नजर खिळवून ठेवतील असे तिचे वक्षस्थळ, कोणाच्याही डोळ्याचे पारणे फिटतील असे लांब सडक काळे जर्द केस, हरणासारखी मोहक चाल. तिच्या सौंदर्याचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतील असे तिचे उत्प्रत भरलेले सौंदर्य होते. पण सोनमला सौंदर्याचा अहंकार होता. तिला आपल्या रूपाचा गर्व होता आणि त्याचा ती गैरवापर करून घ्यायची. निसर्गानेच एवढे भरभरून दिलेले असताना नको तेवढा नटपट्टा करायची. चार लोकांनी मागे वळून आपल्याकडे पाहावे म्हणून मुद्दाम टाईट कपडे घालायची. लग्न झालेले असतानाही लग्नाची एकही खूण ती अंगावर कधीच वापरायची नाही. पण एवढ्यावरच थांबेल तर ती सोनम कसली. बाईपणाला कलंक लावेल असे काम ती करायची आणि त्याचे तिला काहीही चुकीचे वाटायचे नाही. लग्न होऊन 5 वर्ष झाली होती. तिचा नवरा रमाकांत साध्या सरळ स्वभावाचा. सोनमवर खूप प्रेम होते त्याचे आणि तेवढा विश्वाससुद्धा. तिच्यासाठी वाटेल ती करायची त्याची तयारी असायची. सोनम जे म्हणेल ते तिला आणून द्यायचा, म्हणेल तिकडे फिरायला घेऊन जायचा, शक्य होईल तेवढे तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचा. लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी रमाकांत सोनमला म्हणाला होता की आता आपण बाळासाठी प्रयत्न करू. तर सोनम लगेच म्हणाली होती, अरे कशाला, आता तर आपण लग्न केले, आता मस्त एन्जॉय करू, बघू नंतर मुलाचे. रमाकांतही या गोष्टीसाठी राजी झाला होता. त्याला तिच्या मनाविरुद्ध वागायचे नव्हते. बघता बघता 2 वर्ष होऊन गेली तरी ती मुलाबद्दल एकही शब्द बोलत नव्हती. खरे तर तिला त्याची गरजच वाटत नव्हती. तिला फक्त एन्जॉयमेंट हवी होती. तसे ती सर्व सुख उपभोगत होती, तरीसुद्धा ती समाधानी अजिबात नव्हती. काहीतरी कमी पडते, मन भरत नाही, तृप्त होत नाही असे तिला सतत वाटत राहायचे. मनात एक अनामिक ओढ वाटायची, आतून चेतवू लागायची, मनात काहूर माजायचे, अंग तापू लागायचे आणि असे वाटायचे की कोणीतरी आपल्या वर यावे आणि अंग रगडून रगडून काढावे, शरीराचा चोळामोळा करून टाकावा. हे सर्व रमाकांतही करत होता, पण तिचे मन कधी भरतच नव्हते. याचे कारणही तसेच होते. रमाकांत हा तिच्या आयुष्यातला पहिला पुरुष नव्हता. वयाच्या 15व्या-16व्या वर्षापासूनच तिच्या मनात शारीरिक भावना जागू लागल्या होत्या आणि तेव्हाच तिच्या मनाचा तोल सुटला होता. सोनम आधीच सुंदर होती. वयात येत असल्यामुळे तिच्या शरीरातही बदल होत होते. त्यामुळे तिचे सौंदर्यही दिवसेंदिवसात खुलत होते आणि अशा वेळेस तिच्याकडे वखवकलेल्या नजराने बघणाऱ्यांची संख्या काही कमी नव्हती. आणि अशातच एकाने तिला आपल्या जाळ्यात ओढले. तिच्यापेक्षा वयाने 10 वर्ष मोठा असूनही आणि लग्न झालेलं असताना सुद्धा त्याने सोनमशी संबंध जोडले. ना त्याने सोनमच्या वयाचा विचार केला ना तिच्या भावनांचा. सोनमसुद्धा तेव्हा चांगले काय वाईट काय काहीच कळत नव्हते. तिला फक्त तिच्या शरीराची गरज भागवणारे कोणीतरी भेटले होते. तिला त्यातून मिळणारे सुखच महत्त्वाचे वाटत होते. शरीर सुखाच्या मागे ती एवढी वेडी झाली होती की तिला त्याच्याशिवाय काहीच सुचायचे नाही. त्याची खूप ओढ लागायची. कधी त्याला जाऊन भेटे आणि त्याच्या मिठीमध्ये कधी शिरते असे वाटायचे. तो सुद्धा तिला लपून छपून भेटायचा. प्रेमाच्या नावाखाली तो सुद्धा आपली हवस पूर्ण करून घेत होता. आणि अशाच एका दिवशी त्याच्या बायकोला नवऱ्याचा बाहेरख्यालीपणा समजला आणि सोनमला त्याचे भेटणे बंद झाले. सोनमला तर शरीर सुखाची चटक लागली होती. ती आता अस्वस्थ राहू लागली, दिवस रात्र तळमळत राहू लागली. आणि अशाच वेळी तिच्या शेजाऱ्यांकडे प्रणय नावाचा एक मुलगा राहायला आला होता. ज्या दिवशी तो राहायला आला त्या दिवशीच तिची आणि त्याची नजरानजर झाली. त्याला पाहता क्षणी तिला वाटले आपल्याला जो हवा आहे तो हाच आहे. ती खुश झाली. काही दिवसातच तिने त्याला पटवले. सोनम मुळातच सुंदर असल्याने त्याला तिच्या प्रेमात पाडायला वेळ लागला नाही. मग काय प्रेमाच्या गोष्टी होऊ लागल्या.
प्रणय तसा लाजाळू होता आणि सोनम ही त्याच्या आयुष्यातील पहिलीच मुलगी होती की जिच्यावर त्याने प्रेम केले होते. त्यामुळे तो सोनमजवळ जायला लाजायचा, घाबरायचा. पण सोनम आता अनुभवी मुलगी होती, त्यामुळे ती बिनधास्तपणे त्याला स्पर्श करायची, त्याच्या जवळ जायची. तिच्या अशा वागण्याने तो सुद्धा बिनधास्त झाला होता. आणि मग सोनमला जे पाहिजे होते ते प्रणयकडून मिळायला लागले होते. प्रणयबरोबर प्रणय करताना ती हरवून जायची. प्रणय ज्या घरात राहायला आला होता ते त्याच्या मामा मामीचे घर होते. दोघेही कामाला गेले की प्रणय सोनमला घरी बोलवायचा. मग प्रणय आणि सोनम दिवसभर हवा तसा शरीर सुखाचा आनंद उपभोगत राहायचे. प्रणयबरोबर मजेत दिवस जात असताना तिला लग्नासाठी रमाकांतचे मागणे आले होते. रमाकांत चांगला मुलगा आहे हे तिच्या आईवडिलांना माहीत होते, म्हणूनच त्यांनी सोनमचे त्याच्याशी लग्न लावायचा निर्णय घेतला. सोनम तर खुशच झाली. लग्न झाले ते प्रणयबरोबरचे रिलेशन तोडावे लागणार होते, पण त्याचे तिला काही सुखदुःख नव्हते. तिचे प्रणयवर प्रेम थोडे होते वाईट वाटायला. प्रेमाच्या नावाखाली ती आपल्या शरीराची भूक भागवत होती. त्यामुळे तिला प्रणय नाही तर रमाकांत काय फरक पडणार होता? फरक मात्र एवढाच होता की तिला आता हक्काचा माणूस भेटणार होता. लपून छपून काहीही करायची गरज नव्हती. रमाकांतशी लग्न झाले. रमाकांत साध्या सरळ स्वभावाचा होता, पण तरीही त्याच्याशी काही चुकीचे झाले तर त्याला अजिबात सहन व्हायचे नाही. त्याने सुरुवातीला सोनमला सांगितले होते, हे बघ सोनम, तू मला खूप आवडतेस, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. लग्नापूर्वी तुझ्या आयुष्यात काय घडले त्याच्याशी मला अजिबात देणे घेणे नाही, परंतु लग्नानंतर आपण एकमेकांचा विश्वास जपणं तेवढंच गरजेचं आहे. तुझा विश्वासघात होईल असे मी सुद्धा कधीही वागणार नाही आणि तू सुद्धा तसे कधी वागू नकोस. बाकी सर्व सहन करेन, पण विश्वासघात मला अजिबात सहन होणार नाही. सोनमने सुद्धा त्याला वचन दिले होते. रमाकांत तिला सर्वतोपरी खुश ठेवत होता. रमाकांत साध्या सरळ स्वभावाचा असला तरी रोमॅन्टिक होता. सोनमला अगदी हवा तसाच. त्यामुळे सोनम त्याच्याकडून हवं तेव्हा हवं तसे सुख उपभोगत होती. रमाकांत तिला भरभरून देत होता, म्हणूनच की काय तिला मूल वगैरे नको होते. आणि अशातच 2-3 वर्ष कधी निघून गेली कळलेच नाही. आता मात्र तिला हळू असे वाटायला लागले होते की रमाकांत आपली गरज भागवायला कमी पडतोय, मन भरत नाही, तृप्त होत नाही आहे असे तिला वाटायला लागले होते. कदाचित तिचा दृष्टिकोन बदलला असावा, कारण रमाकांत अजूनही तसाच होता. तेवढेच सोनमवर प्रेम करत होता आणि बेडवर सुद्धा तोच जोश होता जो आधी होता. त्यामुळे सोनमला असे वाटणे चुकीचे होते. तो तिच्या मनाचा केवळ खेळ होता. तिचे मन पुन्हा अस्थिर झालेले असताना तिला अचानक प्रणय पुन्हा भेटला आणि मग काय, ती आपले लग्न झाले हे विसरली आणि संधी मिळेल तशी प्रणयला भेटून त्याच्याकडून गरज भागून घेत होती. आपल्या नवऱ्याचा विश्वासघात करत होती. किती विश्वासाने त्याने सोनमकडून विश्वासघात करणार नाही असे वचन मागून घेतले होते आणि त्याचाच विश्वासघात केला होता. त्याला फसवत होती, त्याच्या भावनांशी खेळ खेळत होती. कधी प्रणय तर कधी रमाकांतकडून हवे ते घेत होती. तरीही ते कमी पडते की काय तिचा अजून एक पुरुषाशी संबंध आला. भूषण त्याचे नाव. एका कार्यक्रमात तिने त्याला पाहिले होते, तेव्हाच तो तिला आवडला होता. मग त्याच्याशी तिने ओळख केली आणि मग आपला नवरा आपल्याशी चांगले वागत नाही, त्रास कसा देतो, छळतो, कसले सुख देत नाही असे खोटे नाटे सांगून भूषणचे मन जिंकले होते. सोनमचे बोलणे ऐकून त्याला तिच्या नवऱ्याचा राग आला होता आणि सोनमबद्दल कीव वाटत होती. याचाच फायदा घेऊन तिने भूषणला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते आणि त्याच्याकडून सुद्धा तिला जे हवे ती घेऊ लागली होती. रमाकांतला काही कळू नये याची मात्र ती पुरेपूर काळजी घेत होती. कधी आईला भेटायला जाते, कधी नातेवाईक, कधी मैत्रिणीचे नाव सांगून ती कधी प्रणयबरोबर तर कधी भूषणबरोबर शरीर सुख घेत होती. कधी प्रणय, कधी भूषण तर कधी रमाकांत. 3 पुरुषांबरोबर ती रंग उधळत होती. तिला यामध्ये खूप मजा येत होती. स्वतःला नशीबवान समजत होती. ती हा जो व्यभिचार करत होती त्याचे तिला काहीच वाटत नव्हते. ना कसली लाज, ना कसली शरम, ना आपण काही चुकीचे करतोय त्याची खंत. पण एखाद्याचा विश्वासघात करण्याची, त्याच्या भावनांशी खेळण्याची किंमत आज ना उद्या भोगावीच लागते आणि ती सुद्धा व्याजासहित. याची तिला पुसटशी कल्पना सुद्धा नव्हती. पण एखाद्याचा विश्वासघात करण्याची, त्याच्या भावनांशी खेळण्याची किंमत आज ना उद्या चुकवावीच लागते आणि ती सुद्धा व्याजासहित. याची तिला पुसटशी कल्पना सुद्धा नव्हती. त्याचे असे झाले की एक दिवस भूषणबरोबर असताना प्रणयचे सोनमच्या मोबाईलवर काही मेसेज आले आणि त्याला संशय आला. प्रणय कोण
त्याने असे मेसेज का केले असे प्रश्न विचारले, पण त्याची सावरासावर करत न पटणारी उत्तरे तिने भूषणला दिली. भूषणला तिची उत्तरे पटलीच नाहीत. तिथे तो शांत बसला. आपल्याला राग आलाय असे त्याने सोनमला दाखवलेच नाही, पण त्याने सोनमवर पाळत ठेवली. आणि तेव्हाच त्याला कळले की सोनमचे आपल्यासारखेच प्रणयशी शारीरिक संबंध आहेत. म्हणजे ती खोटं बोलली आपल्याशी, फसवले तिने आपल्याला. तिच्या नवऱ्याविषयी खोटे सांगितले. तिने प्रणयशी संबंध ठेवले, माझ्याशी संबंध ठेवले, अजून कोणाकोणाशी संबंध ठेवले असतील. श्री, कसल्या घाणेरड्या मुलीशी आपण संबंध ठेवले. त्याची त्यालाच चीड येत होती. तिच्या नवऱ्यालाच तो कसाबसा सहन करत होता, आणि अजून एक पुरुष, आपण जिच्यावर प्रेम करतो त्या बाईचा असा कितीतरी पुरुषांशी संबंध असलेला कोणाला सहन होईल. त्याने एक गोष्ट मनाशी पक्की ठरवली की या बाईला धडा नक्की शिकवायचा, नाहीतर ही अशा कित्येक पुरुषांना बर्बाद करेल कोण जाणे. भूषण तिच्या नकळत तिच्या नवऱ्याला रमाकांतला जाऊन भेटला. त्याने सोनमने सांगितलेल्या गोष्टींची खात्री करून घेतली. ती चक्क खोटे बोलली होती. त्याने रमाकांतला स्वतःविषयी, प्रणयविषयी सर्व सांगितले. तिने कोणाकोणाला आणि कसे कसे फसवले ते सर्व सांगितले. रमाकांतचा सोनमवर विश्वास होता की त्याचा भूषणने सांगितलेल्या कोणत्याच गोष्टीवर विश्वास बसत नव्हता, पण भूषण तयारीनिशीच गेला होता. त्याने जमा केलेले सोनमचे, प्रणयचे आणि स्वतःबरोबरचे मॅसेज, कॉल रेकॉर्ड, फोटो, व्हिडिओ सर्व काही दाखवले. ते पाहून त्याच्या डोळ्यापुढे अंधार आला, डोके गरगरायला लागले. खाली पडता पडता भूषणने त्याला सावरले होते. रमाकांत, सावरा स्वतःला. खरे तर मी सुद्धा तुमचा गुन्हेगार आहे. मला द्याल ती शिक्षा मान्य आहे. सोनमने तुमच्याविषयी खूप गैरसमज करून दिला होता. मला वाटले सोनमला खरंच कोणाच्या तरी आधाराची गरज आहे, म्हणून मी तिच्या प्रेमात पडलो. परंतु तुमच्यासारखा जीवापाड प्रेम करणारा नवरा आहे हे आधी माहीत असते तर मी नसतो आलो तुमच्यामध्ये. मी तुम्हाला फक्त एकच विनंती करेन की सोनमला शिक्षा द्या किंवा नका देऊ, पण परत ती दुसऱ्या कोणा पुरुषाच्या आयुष्यात जाणार नाही याची काळजी मात्र नक्की घ्या. भूषण एवढे म्हणून निघून गेला. रमाकांतनेही त्याला जाऊ दिले. खरे तर भूषणची चूकच नव्हती. रमाकांत आतून तुटून गेला होता, खूप दुःखी झाला होता. रात्री उशिरा सोनम घरी आली. रमाकांतला माहीत होते सोनम कुठे गेली होती ते. भूषणने सांगितले होते की ती प्रणयला भेटायला गेली. रमाकांत शांत बसलेला पाहून सोनम म्हणाली, अरे तू जेवला नाहीस अजून? मी जेवून आले आईकडून. तू जेवून घ्यायचेस ना? नेहमीसारखेच ती खोटे बोलली. ते ऐकून रमाकांतचा राग अनावर झाला. आईकडे? मी तुझ्या आईला फोन लावला होता, तिने सांगितले की तू तिकडे गेली नाहीस म्हणून. सोनम दचकली. रमाकांतने आज पहिल्यांदा प्रश्न विचारला होता, कुठे गेली होतीस म्हणून. नाही म्हणजे सोनम अडखळली. सोनम, खोटे बोलू नकोस. रमाकांतचा आवाज चढला. मला माहीत आहे तू कुठे गेली होतीस. कुठे? तिने घाबरतच विचारले. प्रणयला भेटायला गेली होतीस की नाही? रमाकांतच्या तोंडात प्रणय हे नाव ऐकताच सोनम हादरली. याला कसे कळले प्रणयबद्दल? तरीही ती सावरासावर करण्याचा प्रयत्न करू लागली. प्रणय? कोण प्रणय? मी प्रणयला ओळखत नाही. अजूनही सोनम खोटं बोलते हे पाहून रमाकांत अजून संतापला. त्याने सणकन सोनमच्या कानाखाली मारली. आज पहिल्यांदा त्याने सोनमवर हात उचलला होता. रमाकांतचे हे रूप सोनमसुद्धा पहिल्यांदा पाहत होती. सोनमच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. तिला कळून चुकले. रमाकांतला सर्व समजले. का सोनम तू अशी वागलीस? काय कमी पडली तुला माझ्याकडून? सांग ना, कुठे कमी पडलो मी? तुझ्या सर्व इच्छा पुरवल्या, जे हवे ते तुला आणून दिले. तुझ्यावर खूप प्रेम केले ग मी. डोळे झाकून तुझ्यावर विश्वास ठेवला. विश्वासघात केलीस तू माझा. माझ्या भावनांशी खेळ खेळत राहिलीस. का अशी वागलीस तू माझ्याशी? रमाकांत व्याकुळ होऊन बोलत होता. रमाकांतचा हा अवतार बघून वेळ निभावून न्यायची असेल तर माफी मागण्यापासून गत्यंतर नाही हे सोनमला कळून चुकले होते. नाहीतर रमाकांत माझा जीव घेईल याची तिला भीती वाटत होती. रमाकांत, मी चुकले, मला माफ कर. तिने रमाकांतचे पाय धरले. रमाकांत मागे सरकला. ती रडण्याचे नाटक करू लागली. डोळ्यात अश्रू होते, पण ते पश्चातापाचे नव्हते. प्लीज मला माफ कर, मी पुन्हा नाही वागणार अशी. रमाकांत सोनमचे हे नाटक बघून अधिकच संतापला. बंद कर हे तुझे नाटक, तो ओरडला. एवढे दिवस माझ्याशी प्रेमाचे नाटकच करत होतीस आणि बाहेर आय्याशी करत होतीस. लाज कशी नाही वाटली तुला? व्याभिचार करताना तुला नवऱ्याची भीती नाही वाटली? एकाच वेळी 3 पुरुषांशी संबंध ठेवताना शरम नाही वाटली तुला? वेशा म्हणायच्या लायकीची सुद्धा तू नाही आहेस. त्या तर बिनधास्तपणे काम करतात, पण तू माझ्या डोळ्यात धूळ फेकत राहिलीस. कोणास ठाऊक अजून किती जणांवर रंग उधळले असशील. आधीच सांगितले होते मी तुला सर्व सहन करेन, पण विश्वासघात नाही, आणि तरीसुद्धा तू तेच केलेस. नाही, मी तुला सोडणार नाही. तुझ्या गुन्ह्याची तुला शिक्षा मिळालीच पाहिजे. रमाकांत आता रागाने पेटला होता. आता मात्र सोनम मनातून घाबरली होती.
रमाकांत रागाच्या भरात काय करेल काहीच सांगता येणार नव्हते. तू तू काय करणार आहेस? भीतीने तिचे हातपाय लटपटायला लागले होते. तू ज्या सौंदर्याच्या जोरावर आय्यशी केलीस ना, जो व्यभिचार केलीस ना, त्याच्या जोरावर माझा विश्वासघात केलीस ना, ते सौंदर्यच तुझे नष्ट करून टाकणार आहे मी. तुझ्या ज्या रूपाने तू लोकांना फसवत होतीस ना, ते रूपच संपवून टाकणार आहे मी. यापुढे आयुष्यात तुझ्या बाजूला सुद्धा कोणी उभे राहणार नाही. असे म्हणून काही काळाच्या आतच त्याने मगाशी आणून ठेवलेली ॲसिडची बॉटल तिच्या चेहऱ्यावर फेकली. जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती. तिचा अर्धा चेहरा, शरीराचा अर्धा भाग जळून गेला होता. स्वतःचा चेहरा ती स्वतः पाहू शकली नसती असा तिचा चेहरा विद्रूप झाला होता. सर्व संपले होते. ती ढसाढसा रडत होती. चुकले मी, वाहत गेले, नाही कधीच सावरू शकले मी स्वतःला. वासनेच्या अधीन होऊन खूप मोठा गुन्हा केला मी. रमाकांतशी गद्दारी केली. खूप मोठे पाप घडले माझ्या हातून. माझे हे कुरूप झालेले शरीर पाहून कोण मला जवळ करेल? जो चेहरा बघून लोक वेडे व्हायचे, जवळ यायचे, तेच लोक आता दूर पळतील. कोण प्रेम करेल माझ्यावर? कोणी नाही, कधीच नाही. असेच तडपडत राहावे लागणार आयुष्यभर. पश्चाताप करण्यापलीकडे आता सोनमच्या हाती काहीच उरले नव्हते.